जैन साहित्य म्हटलं की फक्त काही प्राचीन ग्रंथ डोळ्यासमोर येतात. पण खरं तर ही केवळ पुस्तकं नाहीत, तर भारतीय तत्वज्ञानाचा एक खूप महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. आज आपण भगवान महावीरांच्या शिकवणीतून तयार झालेल्या या अथांग ज्ञानसागरात डुबकी मारणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण सुरुवात करणार आहोत आगम या मूळ ग्रंथांपासून. त्यानंतर जैन धर्मातील दोन प्रमुख परंपरांमधील फरक समजून घेऊ. पुढे आगमानंतरच्या साहित्याचा आढावा घेऊ. जैन धर्माची मूळ तत्त्व कोणती आहेत ते पाहू आणि शेवटी या साहित्याच्या चिरस्थायी वारशाबद्दल बोलू. चला, अगदी मुळापासून सुरुवात करूया. आगम साहित्य म्हणजे जैन धर्मातील सर्वात प्राचीन आणि पवित्र ग्रंथ. तर हे आगम म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर यांना जैन तत्वज्ञानाचं मूळ संविधान समजा. एक असं संविधान जे आचरण, आध्यात्मिक साधना आणि संपूर्ण जैन जीवन पद्धतीला मार्गदर्शन करतं. आगमांची रचना बघितली ना तर ती खूपच पद्धतशीर आहे. हे फक्त ग्रंथांचं कलेक्शन नाहीये, तर एक पूर्ण सिस्टम आहे. यात अंगमधल्या मूळ तत्वज्ञानापासून ते भिक्षूंसाठी असलेल्या छेदसूत्रमधल्या शिस्तीच्या नियमांपर्यंत सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. अंग हे आगमांचं जणू काही हृदयच. आणि यांची मूळ संख्या होती 12. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे यातलं जे 12वं आणि शेवटचं अंग होतं, ज्याला दृष्टिवाद म्हणतात, ते आता काळाच्या ओघात हरवून गेलंय. आणि यामुळेच जैन धर्माच्या मूळ ग्रंथांमध्ये एक गूढ निर्माण झालाय. आता बघा, मूळ स्रोत एकच, पण याच ग्रंथांच्या खरेपणावरून आणि काही इतर कारणांमुळे जैन धर्मात पुढे एक मोठं विभाजन झालं. इथे एक प्रश्न साहजिकच मनात येतो की जर शिकवण एकाच स्रोतातून आली तर मग परंपरेत एवढं मोठं विभाजन का झालं असावं? आणि या दोन परंपरांमधला फरक खूपच महत्वाचा आहे. गंमत म्हणजे या सगळ्या फरकांचं मूळ आहे आगम ग्रंथांच्या प्रामाणिकतेवरच्या वेगळ्या मतांमध्ये. श्वेतांबर मानतात की मूळ ग्रंथ जपून ठेवलेले आहेत, तर दिगंबरांच्या मते ते काळाच्या ओघात लुप्त झाले. आणि याच एका मूलभूत फरकामुळे साधूंच्या वेशापासून ते स्त्रियांच्या मुक्तीपर्यंत अनेक गोष्टींमध्ये भिन्नता आलेली दिसते. बरं, या विभाजनानंतर साहित्याचा एक नवा प्रवाह सुरू झाला, ज्याला अनागम साहित्य असं ओळखलं जातं. आता बघा, जर आगम हे मूळ संविधान असेल तर अनागम साहित्य म्हणजे काय? तर ते म्हणजे त्या संविधानावरचं भाष्य, त्याचं विश्लेषण, जणू काही एक मोठी लायब्ररीच, जिने जैन तत्वज्ञानाला एक पद्धतशीर आणि तार्किक रूप दिलं. या अनागम साहित्यातून काही खूपच प्रभावी ग्रंथ तयार झाले, जसे की तत्वार्थसूत्र. ह्या ग्रंथाचं महत्त्व इतकं आहे की त्याला सर्व जैन पंथ मानतात. तो संपूर्ण जैन तत्वज्ञानाला एका सूत्रात बांधतो. आणि समयसारसारखे ग्रंथ तर आत्म्याच्या स्वरूपावर अगदी खोलवर जाऊन विचार करतात. ग्रंथांबद्दल तर आपण बोललो, पण आता जरा त्यातील खोल तत्वज्ञानाबद्दल बोलूया. त्यात काय दडलंय ते पाहूया. जैन धर्माचा गाभा, त्याचं केंद्रस्थान म्हणजे अहिंसा. आणि ही काही साधीसुधी अहिंसा नाही, अगदी छोट्यातल्या छोट्या जीवाबद्दलची अहिंसा. विचार, वाणी आणि कृती या तिन्ही स्तरांवर. म्हणूनच तर करुणा आणि शाकाहार हे या धर्माचे अविभाज्य घटक बनले आहेत. यानंतर येतं एक खूपच इंटरेस्टिंग तत्व, अनेकांतवाद. याचा सोपा अर्थ आहे अनेक दृष्टिकोनांचं तत्व. म्हणजे काय? तर अंतिम सत्य हे खूप गुंतागुंतीचं असतं आणि त्याचे अनेक पैलू असतात. आणि विचार करा, आजच्या जगात या तत्वाला किती महत्त्व आहे. जिथे प्रत्येकजण आपलंच खरं म्हणतो, तिथे हे प्राचीन तत्व आपल्याला बौद्धिक नम्रता शिकवतं. हे शिकवतं की आपला दृष्टिकोन हा सत्याचा फक्त एक भाग असू शकतो, संपूर्ण सत्य नाही. हे साहित्य आपल्याला मुक्तीचा मार्गही दाखवतं. इथे कर्माचा सिद्धांत खूप महत्त्वाचा आहे. कर्म म्हणजे आपलं नशीब नाही, तर तो एक नैसर्गिक नियम आहे. जसं कराल तसं भराल. आणि यातून सुटण्याचं अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष, म्हणजेच आत्म्याची संपूर्ण मुक्ती. आता ह्या साहित्याचा प्रभाव केवळ धार्मिक तत्वज्ञानापुरताच मर्यादित नाहीये, तो खूप मोठा आहे. जैन साहित्य हे तर संस्कृतीचं एक पॉवर हाऊस राहिलंय. यातून कथा, नाटकं, कविता यांची एक मोठी परंपरा उभी राहिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ज्ञान फक्त संस्कृत किंवा प्राकृतपुरतं मर्यादित न राहता लोकांपर्यंत त्यांच्या स्वतःच्या स्थानिक भाषांमध्ये पोहोचलं. आणि फक्त साहित्यच नाही, तर हे ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा खजिना आहेत.
यात आपल्याला प्राचीन राजकारण, समाज जीवन याची माहिती तर मिळतेच, पण आश्चर्य वाटेल. यात विश्वरचना, गणित आणि अगदी सूक्ष्म जीवांबद्दलचे विचारही सापडतात, जे आजच्या विज्ञानाशी कुठेतरी जुळतात. म्हणूनच जैन साहित्य ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर खरं तर जीवन कसं जगावं, ते कसं अधिक चांगलं बनवावं, यासाठीचं एक संपूर्ण मार्गदर्शन आहे. आणि शेवटी एक विचार मनात येतो. आजच्या या धावपळीच्या आणि गोंधळाच्या जगात, जिथे सगळीकडे मतभेद आहेत, तिथे अहिंसा आणि अनेक दृष्टिकोनांचा आदर करायला शिकवणारे हे प्राचीन तत्वज्ञान आज कदाचित पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाचं ठरत नाहीये का?